नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासाला निघणार आहोत जिथे शरीराच्या पलीकडे जाऊन असीम ऊर्जेचा शोध घेतला जाईल. या विश्लेषणाची सुरुवात एका प्रश्नाने करूया. बाहेरून सर्व काही एकदम छान असूनही आतून इतका रिकामेपणा का जाणवतो? याचं मुख्य कारण म्हणजे कंपन. ही ती अदृश्य ऊर्जा आहे जिला हे संपूर्ण ब्रह्मांड प्रतिसाद देतं, फक्त शब्दांना नाही. स्वतःला केवळ शरीर मानलं तर भीती वाटते, पण स्वतःला ऊर्जा समजलं तर सगळीच बंधने एकदम गळून पडतात. हे अगदी रेडिओ ट्यून करण्यासारखं आहे. चुकीच्या फ्रिक्वेन्सीवर फक्त गोंधळ ऐकू येतो आणि योग्य फ्रिक्वेन्सीवर एकदम सुंदर संगीत. आता या तणावग्रस्त व्यक्तीकडे पाहूया. बाहेरून खूप यश मिळवूनही आतून मात्र त्याला अजिबात शांती मिळत नव्हती. पण मी शांत आणि सुरक्षित आहे या आंतरिक भावनेने त्याची वारंवारता आणि संपूर्ण जगच एकदम बदलून टाकलं. स्वतःची ओळख हाच ऊर्जेचा मूळ पाया आहे. अहम ब्रह्मास्मी हा प्राचीन सिद्धांत सांगतो की आपणच या सृष्टीचे स्रोत आहोत. आता एका अशा मुलाचं उदाहरण घेऊया ज्याचं मूळ कंपनच कमकुवत होतं. त्यामुळे तो काही करण्यापूर्वीच अपयशी ठरायचा. पण रोज मी सक्षम आहे म्हटल्याने त्याची ओळख पूर्ण बदलली. यावरून सिद्ध होतं की वास्तव नेहमी आंतरिक विश्वासाचं अनुसरण करतं. महत्वाचा मुद्दा हा आहे की सतत सोशल मीडियावरील तुलना आणि नकारात्मक गोष्टी व्यक्तीची ऊर्जा झपाट्याने कमी करतात. खरं सांगायचं तर हे जीवन म्हणजे एक आरसा आहे. तो फक्त आपली आंतरिक कंपने आणि ऊर्जा प्रतिबिंबित करत असतो. त्या उद्ध्वस्त माणसाची गोष्ट पाहूया ज्याने सर्वस्व गमावलं होतं आणि तो फक्त बाह्य परिस्थितीलाच दोष देत बसला होता. पण जेव्हा त्याने कृतज्ञ राहून ऊर्जा टिकवण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो बळी न पडता नवीन संधी आकर्षित करू लागला. जगाची वारंवारता स्वीकारण्यापेक्षा स्वतःची ऊर्जा वाढवण्यासाठी रोज सकाळी हे 3 शक्तिशाली संकल्प करणं खरोखरच खूप फायदेशीर ठरतं. नकारात्मक विचारांना रोखण्यासाठी हे 1 मिनिटाचं दैनिक ऊर्जा परीक्षण आपण आपल्या रोजच्या सवयीचा भाग बनवायलाच हवं. जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. आता इथून पुढे कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी हा विचार नक्की करूया की यामुळे कंपन उंचावेल